लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात, तर जे त्यावेळेस उपस्थित होते त्या सर्वांना तुम्ही आमंत्रित करू इच्छिता, सरकारला आमंत्रित करू इच्छिता? ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाही ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा नाही, ठीक आहे, मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही, मी या स्मारकाबद्दल. टप्पा 2 मध्ये चरित्रपट तुम्ही असणार आहे, पूर्ण जीवनपट. जीवनपट असेल तर कशा प्रकारची कल्पना आहे, काय काय असेल? आता सगळी उत्सुकता पण तुमच्या मनामध्ये काय आहे, कशा प्रकारे? मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला, तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशी स्मारकं जी असतात त्या ठिकाणी असं अशा स्मारकांच्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन एखाद्या सगळं कशा प्रकारे त्या सगळं म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे, पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल. टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे. आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो. साहित्यमय त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं, खूप काही काय आमच्याकडे आहे. त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत, त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे. आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू. मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच, पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. व्यंगचित्र हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं, तर पुतळ्याऐवजी एखादं असं त्यांचं सुंदर व्यंगचित्र, या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या, पण स्वागत आहे सूचना शिल्प करता येईल व्यंगचित्राचं शिल्प करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने इस स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है, ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें. स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय यांची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड झालं. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटतं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट अमल आंबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येता कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे. आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काय करणं, त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे, परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही, म्हणून झाडंही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू आहे. अरे आप समुद्र से बाहर आइए ना. अभी बता रहे थे जब ये महापौर बंगला था तब यहाँ बहुत सारी मीटिंग हुई थी. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का नाम लिया, आरएसएस के भी कई सारे अधिकारियों के साथ मीटिंग हुई होगी. हाल ही में चूंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा, इसलिए भूमिगत है, इसलिए ये स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. मेरा सवाल यही है कि अभी हाल ही में शरद पवार जी ने भी आरएसएस की विधानसभा चुनाव में काम को लेकर तारीफ करी. आप नहीं, मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. स्मारकाच्या बाबतीत आता उत्तर देताना तुम्ही असं म्हणलात की ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी जे सरकार असेल त्यांचा दावा असेल,
तुम्हाला वाटतंय की मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो. त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. पण म्हणजे श्रेय तुमचं